आता याच्यावर कामगिरी आहे, पृथ्वीचे फोटो काढायचे आणि चंद्राचे फोटो काढायचे। याच्यावरती एक उपकरण आहे, याच्यावरती 4 उपकरणं आहेत आणि याच्यावरती 2 उपकरणं आहेत, असं ते मॉडेल आहे। ही मॉडेल्स मुद्दाम दाखवली की लोकांना त्यातून जे पाठवले ते ह्या अग्निबाणाने पाठवले इस्रोने 104 उपग्रह। नंतर हे आत्ता GSLV चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 मध्ये हे वापरलंय। हे बूस्टर्स आहेत, हे इंधनाने खाली पडतात। हे लँडर आणि रोवर हे याच्यामध्ये आहे। हे सर्वात महत्त्वाचं कॅप्सूल आहे, हे चंद्रापर्यंत जातं, हे वाटेमध्ये पडत जातात। त्यानंतर कारण हा सॉफ्ट लँडिंग होणं महत्त्वाचं आहे। हा आडवा आहे आणि खूप गती आहे, ती गती 0 करायची, अंतर कमी करायचं, हा 90 अंशामध्ये फिरवायचा आणि नंतर 1 तासाने त्याच्यामधून हा रोवर बाहेर पडेल। आणि हा रोवर मध्ये 6 चाकं आहेत, या चाकावरती कोरलेलं आहे इस्रोचं बोधचिन्ह आणि भारताचा तिरंगा। तर ते चंद्राच्या भूमीवरती, चंद्रावर वातावरण नाही, हवा नाही, त्यामुळे ते कायमचं राहणार आहे कोरलेलं। आणि हे या दोघांचं आयुष्य 14 दिवसांचं आहे। आणि ह्यातल्या समजा आत्ता शेवटचे 2 तास खूप महत्त्वाचे आहेत। समजा शेवटच्या 2 तासात काही अडचण निर्माण झाल्या तर 28 तारखेला 23 तारखेला लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा पुढचा दिवस चंद्रावरचा असेल त्यावेळी केलं जाईल। अर्थात शास्त्रज्ञांना खात्री याच वेळी करतील। आपल्या मनामध्ये ज्या अंधश्रद्धा असतात त्या घालवल्या पाहिजेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात निर्माण व्हायला पाहिजे। आम्हाला वाटतं ही एक संधी आहे वैज्ञानिक प्रचार करणाऱ्यांची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये यावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे। मनुष्य देखील तिथे जाऊ शकतो, मनुष्य देखील त्या ठिकाणी जाऊ शकतो येणाऱ्या काळात। आता हा पहिलाच प्रयत्न आहे। चंद्रावरती जर पाणी असेल आणि Helium-3 असेल तर चंद्रावरती ऊर्जा निर्माण करता येईल आणि दुसऱ्या ग्रहावर जाताना चंद्र हा मधलं स्टेशन ठरू शकेल। म्हणजे असं म्हणतात ना, चंद्र पत्रिकेत आहे, तर काही वर्षांनी हनीमूनला मूनवरती जाता येईल, चंद्रावरती जाता येईल असं सुद्धा सांगता येईल। तेव्हा अर्थात पुढच्या प्रगतीसाठी हे संशोधन महत्त्वाचं आहे। म्हणून हे एका देशाचं संशोधन नाही आहे, हे एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही, एका भाषेचं नाही, तर संपूर्ण जगाचं आहे। म्हणून इस्रोला युरोपियन स्पेस एजन्सी, नासा, ऑस्ट्रेलिया अनेक देश मदत करतायत आणि सर्वांचं लक्ष, कारण हे मानव जातीच्या प्रगतीसाठी ही कामगिरी आहे। तर आज 23 ऑगस्ट हा दिवस भारतीयांच्या दृष्टीनं आणि अवकाश संशोधनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे। इतिहासामध्ये 23 ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाईल, कारण आज भारताचं चांद्रयान विक्रम लँडर हा चंद्रावरती दक्षिण ध्रुव प्रदेशात सॉफ्ट लँडिंग करणार आहे। चंद्रावरती दक्षिण ध्रुव प्रदेशात सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे आणि चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा 4था देश ठरणार आहे। कारण आत्तापर्यंत विषुववृत्त प्रदेशामध्ये अमेरिका, रशिया आणि चायना या देशांनी यान उतरवलेलं आहे, पण दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरवणं हे कठीण आहे। कारण आपल्याला माहिती आहे विषुववृत्तावरती यान उतरवणं सोपं आहे, कारण तिथे गुरुत्वाकर्षण, सूर्यप्रकाश या दृष्टीने ती अनुकूलता आहे। पण दक्षिण ध्रुव प्रदेशात विवर आहेत आणि ती विवर अशी आहेत की जिथे सूर्यप्रकाश अजूनपर्यंत पोहोचलेला नाही, तेव्हा सूर्यप्रकाश कमी आणि अशा विवरांच्या प्रदेशामध्ये यान सुखरूपपणे उतरवलं हे महत्त्वाचं आहे। आपल्याला माहिती असेल 15 ऑगस्ट 1969ला इस्रोची स्थापना झाली आणि डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई हे ऋषीमुनी होते, त्यांच्यामुळेच हे इस्रोची स्थापना झाली। 4 ऑक्टोबर 1957ला रशियानं पहिला स्पुटनिक कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवला। तेव्हा या दोघांच्या लक्षात आलं की जर भारत देशाचं सुरक्षितता, डिफेन्स या दृष्टीनेच महत्त्व
स्पेस अवकाश संशोधनामध्ये आहे, कारण पुढची लढाई झाली तर ती आकाशातून होणार आहे. म्हणून या दोघांनी इस्रोची स्थापना केली आणि त्या दृष्टीने अवकाश संशोधन हे सुरू झालं. आपल्याला माहिती आहे पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक हा सोव्हिएत युनियनच्या मदतीने अवकाशात पाठवला. त्यानंतर राकेश शर्मा हा पहिला भारतीय अंतराळवीर सोव्हिएत युनियनच्या मदतीने अंतराळामध्ये जाऊन परत सुखरूपपणे पृथ्वीवरती आला. त्यानंतर चांद्रयान-1 हे पाठवण्यात आलं अंतराळामध्ये आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात पाणी आहे हे प्रथम भारतानं जगाला सांगितलं. बघा, विचार करा, इतकी वर्ष अमेरिकेला चंद्रावर जाऊन झाली पण चंद्राच्या पृष्ठभागावरती दक्षिण ध्रुव प्रदेशात पाणी आहे सांगता आलेलं नाही. भारताच्या चांद्रयान-1नं हे संपूर्ण जगाला दिलं. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मंगळयान गेलं. एकाच रॉकेटद्वारे 104 उपग्रह भारतानं अंतराळ सोडले. रशियाचा विक्रम तोडलेला आहे त्या काळामध्ये, कारण 36 उपग्रह एका रॉकेटद्वारे रशियानं पाठवले होते. भारताने 104 उपग्रह एका रॉकेटद्वारे पाठवले. त्यानंतर चांद्रयान-2 हे यान. आता इथे बघा, चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 हे GSLV MK3 या रॉकेटद्वारे अंतराळामध्ये गेलं. आता ह्याची रचना बघा कशी आहे ती. यांनी उत्कृष्टपणे काम केलं. हे बूस्टर्स आहेत, याच्यामध्ये इंधन असतं आणि एक क्रायोजेनिक इंजिन इथे आहे. आणि आपल्याला माहिती आहे विक्रम लँडर आणि रोवर प्रज्ञान हे या वरच्या कॅप्सूलमध्ये आहेत. आता हे क्रायोजेनिक इंजिन रशिया आणि अमेरिकेनं भारताला देणार नाही असं सांगितलं होतं. भारतानं हे तयार केलं. ह्याच्यामध्ये इंधन जे असतं तर लिक्विड फॉर्ममध्ये असतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मायनस अनेक पटीनं या फॉर्ममध्ये इथे इंधन असतं. हे क्रायोजेनिक इंजिन भारतानं तयार केलं आणि ते सक्सेसफुल झालंय. हे रॉकेट जे GSLV-3 आत्तापर्यंत एकदाही फेल्युअर झालेलं नाही. याच रॉकेटद्वारे GSLV अग्निबाणातर्फे भारतानं चांद्रयान-1, चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 हे अंतराळामध्ये पाठवलेले आहे. आता ह्या रॉकेटनं उत्कृष्ट कामगिरी केली. 14 जुलैला ही यानं व्यवस्थितपणे सुखरूप चंद्र कक्षेमध्ये दिली. आपल्याला माहिती आहे अमेरिका किंवा रशिया यानं चंद्राकडे पाठवतं ते डायरेक्ट पाठवतं. भारतानं तसं केलं नाही, कारण कमी खर्चात करायचं आहे. आपल्याला माहिती आहे चांद्रयान-2 पेक्षा 60% खर्चामध्ये चांद्रयान-3ची कामगिरी होते आहे. तेव्हा पृथ्वीभोवती फिरत ठेवतात. 5 फेरे झाले आणि त्याच गतीमुळे चंद्रकक्षेमध्ये यान पोचलं आणि ते 100 किलोमीटर चंद्रापासून दूर गेलं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की हा प्रोपल्शन मॉडेल जे आहे ह्याला ऑर्बिटर चांद्रयान-2 मध्ये होतं. हे चंद्राभोवती असं फिरत राहिलं. ह्याच्यामध्ये विक्रम लँडर आणि रोवर पण ह्याच्यामध्ये होता आणि याच्यामधून हा विक्रम लँडर हा बाहेर पडला. आता विक्रम लँडर हा गतीनं आपल्याला माहिती आहे चंद्राच्या एका बाजूला 25 किलोमीटर अंतरावरती आणि दुसऱ्या बाजूला 134 किलोमीटर अंतरावरती भ्रमण करायला लागला. आणि आज हा विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरणार आहे, सॉफ्ट लँडिंग करणार आहे. आता इथे फार महत्वाची कामगिरी, शेवटची 17 मिनिटं खूप महत्वाची आहेत. याचं कारण असं की हा आडवा आहे आणि हा आडवा चंद्राभोवती भ्रमण करतोय. गती फार आहे आणि ही गती कमी कमी करत, अंतर कमी कमी करत नंतर शेवटच्या काही मिनिटात याला आडवा आहे त्याला उभा करायचा आहे, हॉरिझॉन्टल आहे त्याला व्हर्टिकल स्थितीमध्ये आणायचा आहे आणि अशा रीतीने तो चंद्राच्या पृष्ठभागावरती पुन्हा जिथे विवरण नाहीत तिथे उतरवायचा आहे. हे फार डेंजरस म्हणजे कठीण काम आहे. भारताचे इस्रो हे शास्त्रज्ञ हे करता आहेत. जिथे विवरण आहेत अशा सपाट प्रदेशात याला उतरवायचं आहे. आता इथे उतरवताना यावेळी त्याने किती काळजी घेतली आहे. चांद्रयान-2 मध्ये लँडर उतरलं नाही, हार्ड लँडिंग झालं, सॉफ्ट लँडिंग झालं नाही. यावेळी काळजी त्यांनी अशी घेतली याच्यावरचे सेन्सर्सनी जरी काम केलं नाही तरी हे सुखरूपपणे उतरणार आहे. तसंच याच्यावरती 4 मोटर आहेत, 2 मोटर चालू करणार आहेत. त्या जरी बिघडल्या तरी
हॉरिझॉन्टल आहे त्याला व्हर्टिकल स्थितीमध्ये आणायचा आहे आणि अशा रीतीने तो चंद्राच्या पृष्ठभागावरती पुन्हा जिथे विवरण नाहीत तिथे उतरवायचं आहे. हे फार डेंजरस म्हणजे कठीण काम आहे. भारताचे इस्रो हे शास्त्रज्ञ हे करता आहेत. जिथे विवरण आहेत अशा सपाट प्रदेशात याला उतरवायचं आहे. आता इथे उतरवताना यावेळी त्याने किती काळजी घेतली आहे. चांद्रयान 2 मध्ये लँडर उतरलं नाही, हार्ड लँडिंग झालं, सॉफ्ट लँडिंग झालं नाही. यावेळी काळजी त्यांनी अशी घेतली याच्यावरचे सेन्सर्सनी जरी काम केलं नाही तरी हे सुखरूपपणे उतरणार आहे. तसंच याच्यावरती 4 मोटर आहेत, 2 मोटर चालू करणार आहेत. त्या जरी बिघडल्या तरी सुद्धा याचं सॉफ्ट लँडिंग होणार आहे. हे विशेष आहे आणि व्हर्टिकल स्थितीमध्ये उतरणार आहे. हे उतरल्यानंतर याच्यावरती 4 उपकरणं आहेत आणि ती उपकरणं आपापलं काम सुरू करणार आहेत. नंतर ह्याच्यामध्ये ही जी बग्गी आहे याला 6 चाकं आहेत आणि ही यातून म्हणजे विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवर याला म्हणतात, हा बाहेर पडणार आहे याचा आणि हा चंद्र पृष्ठभागावरती 1 सेंटीमीटर एका सेकंदाला या गतीनं फिरणार आहे. विचार करा, मग वाटेमध्ये उंच सखल प्रदेश आला तरी हा काम करणार आहे. ह्याची जी 6 चाकं आहेत चक्र त्याच्यावरती इस्रोचं बोधचिन्ह कोरलेलं आहे, भारताचा तिरंगा कोरलेला आहे आणि हा भारताचा तिरंगा आणि इस्रोचं बोधचिन्ह त्या चंद्राच्या वाळूच्या मध्ये ठसे उमटले जाणार आहेत आणि तिथे वातावरण नसल्यामुळे ते कायमचे राहणार आहेत. म्हणजे भारताचा तिरंगा हा चंद्रावरती जाणार आहे. याच्यामध्ये 2 उपकरणं आहेत, ती काम करणार आहेत. अर्थात हा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांचं आयुष्य 14 दिवसांचं आहे. कारण याच्यावरती जे एनर्जी मिळणार आहे, सोलर एनर्जी मिळणार आहे दोन्हीवरती आणि तिकडे आपल्याला माहिती आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशामध्ये 14 पृथ्वीवरच्या दिवसांचा 1 दिवस असतो. तेव्हा पृथ्वीवरच्या 14 दिवसांच्या मध्ये 1 दिवसामध्ये हे दोन्ही काम करणार आहेत. याच्यावरती 4 मशीनचे ती माहिती आपल्याला देणार आहेत, 2 उपकरणं याच्यावरती माहिती देणार. लक्षात घ्या, हा जागतिक विक्रम आहे. कमी खर्चामध्ये ही यानं चंद्रामध्ये वरती पृष्ठभागावर उतरून काम करणार आहेत. आपल्याला माहिती असेल चांद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर होता आणि हा चंद्राभोवती अजूनही फिरतो आहे. चांद्रयान 3 मध्ये जो प्रोपल्शन मॉडेल आहे तर चांद्रयान 3चं या चांद्रयान 2च्या ऑर्बिटरशी संबंध जोडलेला आहे. एकमेकाला त्याने हॅलो म्हटलेला आहे आणि भेटलेला आहे. मित्रांनो, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचं आयुष्य 5-6 महिन्याचं होतं असा अंदाज होता, पण इंधन याच्यावरती अजूनही काम करते आणि कित्येक वर्ष ही म्हणजे प्रोपल्शन मॉड्यूल आणि ऑर्बिटर हे काम करतायत. अर्थात आपल्याला माहिती आहे की विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरचं आयुष्य हे 14 दिवसांचं आहे. याला विक्रम लँडर असं नाव दिलं कारण डॉक्टर विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांच्यामुळेच इस्रो ही संस्था जन्माला आली. तर विक्रम साराभाईंना ही वंदन आहे. आज 23 ऑगस्टला संध्याकाळी 6:04 विक्रम लँडर चंद्रपृष्ठभागावरती सॉफ्ट लँडिंग करेल. मला वाटतं तीच मानवंदना खरी विक्रम साराभाई, डॉक्टर विक्रम साराभाई यांना असेल. अर्थात दक्षिण ध्रुव प्रदेशातच का उतरवलं याचं कारण तिथे पाणी असावं असं चांद्रयान 1नं भारतानं जगाला सांगितलं. आपल्याला माहिती आहे चांद्रयान 1 मध्ये जे उपकरण होतं तर त्या उपकरणानं चंद्रावर पाणी आहे याचे पुरावे जगाला दिले आणि हेलियम 3 द्रव्य जर चंद्र पृष्ठभागामध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे सध्याच्या अणुप्रक्रियेने जी ऊर्जा निर्माण होते त्याच्यामध्ये आण्विक पदार्थ बाहेर पडतात, पण हे स्वच्छ इंधन ऊर्जा मिळायची असेल तर हेलियम 3चा उपयोग पडेल. म्हणून हेलियम 3 आणि बऱ्याच गोष्टी अमेरिकेनं एक उपकरण दिलंय ते आपण चंद्रावरती ठेवणार आहोत कारण लेझर किरणाने चंद्र पृथ्वी अंतर करणार आहे. आता इथे बघा, मी मगाच तुम्हाला सांगितलं याच्यावर त्या मोटर जरी काम केलं नाही, सेन्सरने जरी काम केलं नाही तरी हे सॉफ्ट लँडिंग होणार आहे. याची काळजी भारतीय शास्त्रज्ञांनी घेतली. हे अनेक वेळा हे पाय जे आहेत ते इतके मजबूत केलेत, अनेक वेळा पृथ्वीवरती आदळून पाहिलेले आहेत.
चंद्रावरती तर गुरुत्वाकर्षण कमी आहे, फक्त गती कमी करणं आणि हॉरिझॉन्टल मधून व्हर्टिकल करणं आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणं हे महत्त्वाचं आहे. आता सामान्य लोकांना असं वाटतं की हा एवढा खर्च कशाला करतात, रस्ते पाणी एवढे प्रश्न असताना. त्यांना एवढंच मला सांगायचं आहे की भारताच्या संरक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी हे होतं. आपल्याला माहिती आहे चांद्रयान 3 आणि चांद्रयान 2 ही संपूर्ण भारतीय बनावटीची आहेत आणि आपल्याकडे गोदरेज कंपनी, L&T कंपनी आणि लहान लहान कंपन्यांनी ते कॉम्पोनंट याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तेव्हा ही प्रगती होत असते. तसंच संरक्षणासाठी सुद्धा भारतात देशाच्या हे जी आपल्याला जी प्रगती झालेली आहे त्याचा फायदा होत असतो. म्हणूनच संपूर्ण जगाचं लक्ष भारत देशाकडे. भारत देशामध्ये साधी सुई निर्माण होत नव्हती, तिथे चांद्रयान 2 आणि 3 निर्माण आपण करतोय. तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन यायला पाहिजे. सामान्य माणसाच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी ही माहिती सामान्य माणसापर्यंत आपण द्यायला पाहिजे. आणि भारत सुद्धा कमी नाहीये. ज्या निगेटिव्ह बातम्या येत असतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बातमी आहे की भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा हे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकतात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवप्रदेशात यान सॉफ्ट लँडिंग करून उतरवणं ही कामगिरी करू शकतात आणि जगामध्ये 1 नंबरचा देश भारत हा ठरू शकतो. हे लोकांना, भारतीयांना समजलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटावा, असा गर्व वाटावा, असा आजचा हा दिवस आहे. धन्यवाद.